भारी कलर दिसतोय, एकदम मस्त कलर आहे बघा, कलरफुल आहे. रेड पॉलिश कॅप आणि हा डोकर तुरा बघा ना कसा आहे का याचा तुरा बघा. तो डेंजर है. वाव. इकडून असं शेततळ आहे इथपर्यंत आणि त्याच्यामध्ये असं बोटिंग आहे. आधी बघा हे बघा. चला आपण जाऊया आता पुढे. नेक्स्ट स्टॉप ब्रिजवर आलो आहे आम्ही आणि हे बघा इकडे बोटिंग आहे. हे असं इकडून आहे ना पूर्ण, हे बघा इकडून असं शेततळ आहे इथपर्यंत आणि त्याच्यामध्ये असं बोटिंग आहे. आधी बघा हे बघा अशी बोटिंग तुम्ही करू शकता इकडे. मस्त शेततळ टाईप भारी बांधले पण बोटिंग करायला. ते बघा ते पण पारंपरिक प्लेट लावले त्याला पायपाला वल्ले. ते बघतात आपण यूट्यूबमध्ये त्यांची व्हिडिओ काढते तर ते आता सर्च मारतील कधीतरी आणि आपली व्हिडिओ बघतील त्यांची. बघा आता हे ब्रिज खालून जाणार, आता इकडून बाहेर येते. आले बघा इकडून बाहेर. त्यांना बघा इकडे ना तिकीट काउंटर आहे. पक्ष्यांच्या वाढीसाठी 100 रुपये आणि बोटिंगसाठी 100 रुपये, ठीक आहे. आणि 3 ते 9 वर्षासाठी तर 50 रुपये पर पर्सन. तर चला आता इकडून तिकीट घेतली की आपल्याला जायचं इकडे पक्ष्यांच्या वाडीवर. चला बघा तिकीट काढले, आता आपण घेऊया एंट्री आतमध्ये. वा चला पहिले बघूया आपण इकडून 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 सर इकडून इकडून असं. हे बघा हे ससे ससे इकडे आहेत आणि इकडे ब्लॅक ससा आहे खाली, ब्लॅक मोंगा. आणि इकडे बघा ही टर्की नाही यात. आणि इकडे आहे काश्मीरी बकरी, 15 वर्ष जीवनकाळ आहे आणि ग्रास व्हेजिटेबल भाजी. हे बघा बघू शकता कशी बघते बघा, छोटीशी आहे. इकडे पण एक हे बघा, हा इमू आहे. ते बघा पक्षी सोन्याचं तितर. हा बघा एकदम भारी कलर आहे बघा, कसला भारी कलर दिसतोय, एकदम मस्त कलर आहे बघा, कलरफुल आहे, गोल्डन मस्त वेगळी. हात आहे दुसरा, सोन्याचा तितर बोलतात त्याला. आणि इकडे ब्रह्मा कोंबडी बघा, ही मोठीवाली ब्रह्मा कोंबडी बघा किती मोठ्या आहेत. ब्रह्मा कोंबडी बघे म्हणजे ऐकलेलं की भरपूर मोठ्या असतात बघा, एवढ्या मोठ्या आहेत त्या आहेत ब्रह्मा कोंबडी. बापरे लय मोठ्या आहेत. या आहेत व्हाईट पॉलिश कॅप. व्हाईट पॉलिश कॅप म्हणजे कॅप सारखं असं बघा त्याच्या डोक्यावर असं, सो व्हाईट कलरचं, सो त्याच्यामुळे व्हाईट पॉलिश कॅप बोलत असावं मे बी. आणि बघा गिनिया फाऊल इकडे बघा, गिनिया फाऊल आवाज आहे का. हे रेड पॉलिश कॅप आणि हा डोकर तुरा बघा ना कसा आहे का याचा तुरा बघा. बापरे काय भारी दिसतंय तुरा. तर तेव्हा ते मगाशी होते ते सोनेरी कलरचं आहे, चांदेरी होते, चांदीचा तित्तर आहे बघा. मगाशी आपण सोनेरी कलर होता ना त्याला, म्हणून त्याला सोनेरी तित्तर. आणि हा आहे चांदीचा तित्तर बघा, चांदीसारखं. हा बघा हा आहे चांदीचा तित्तर. भारी कलरफुल बर्ड आहेत. त्याच्यात आफ्रिकन लव बर्ड पण आहे आज. हा बघा सनकॉर्नियर आहे तिकडे, आफ्रिकन लव बर्ड आहे. हे बघा कसे वरतात.
टर्की असं उभं घे ना. हे बघा माणूस जवळ आला कशी करते बघा. सन कॉर्नियर बघा, सन कॉर्नियर बघा. अबो मकाऊ बघ, अरे अबो तोच मकाऊ बघ बोलला. अडक ना मकाऊ सन कॉर्नियर. मकाऊ बघ कसं भारी आहे. कोण येते ना वाट बघतो आम्ही. आता काही नाही आपल्याकडे. हे बघ लॉरी 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 आहे. तो पायनॅपल कॉर्नियर आहे. नागा नागाऊट साईडला असा फिर. भाई भाई तो डेंजर है. वाव ये तो ब्लू वाला है ना कॉन्यूट. नको नीर दाखव इथे बघ. तर मित्रांनो तुम्ही पक्षी बघितले असेल. एक तर एक नंबर आम्ही हातामध्ये घेतले. आणि ॲक्च्युली प्रणेश ना पहिले नको बोलत होता, पण एकदा घेतला ना ऐकायलाच तयार नाही. बोलला हा पण पाहिजे तो पण पाहिजे. एक नंबर मकाऊ बिकाऊ. अरे काय होते एकदम भारी. सगळे टेम बर्ड आहेत. आणि जसं हातात खायला दिलं ना काय सन कॉर्नियर बघायला तर एकदम खतरनाक कलर आहे म्हणजे तो. आणि हा रोजेला पॅरोट आहे. भारी आहे ना कलर मस्त दिसतोय. आणि हा कॉर्नियर आहे पायनॅपल कॉर्नियर. चला हे भजी झाले बघा. हे फिंचेस गाय. नाही पिंगनूर काय आहे. पिंगुर पिंगुर छोटी असते त्यांची आहे. साईज नाही वाढत. तर मित्रांनो आता पूर्ण आमची टूर झालेली आहे पेरूची वाडीची. पहिला आम्ही गेलो पेरूची वाडी, मिसळ खाल्लं, सगळं ट्राय केलं. लस्सी पेरूची चहा, पेरूची आईस्क्रीम सगळं एक नंबर होतं. जिलेबी पण एक नंबर होती. आणि नंतर आम्ही गेलो पक्ष्यांच्या वाडीमध्ये. तिथे तुम्ही बघितलं असेल मस्तपैकी हातामध्ये आम्ही पक्षी वगैरे घेतलेले. आणि तो जो अनुभव होता ना एक नंबर होता. म्हणजे 100 रुपये एंट्री फी आहे, पण सगळे वसूल झाले तिकडे. पैसा वसूल आहे. आणि ह्याच्या टोपीवर मकाऊ वगैरे जास्त येत होते. सो एक नंबर एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण नक्की या. म्हणजे जे पैसे जातात ते वसूल होतात आपले. सो सगळं भारी होतं, एक नंबर होतं. तर आता ही व्हिडिओ आपण आहे ना इथेच संपवतो पेरूच्या वाडीची. आणि आता आपण भेटूया एका नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.